भौतिक बुद्धिमत्ता, राजयोग आणि प्रचंड धनलाभाचा सुवर्ण काळ. मिथुन राशीच्या जातकांनो, ज्योतिषप्रेमींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवा इतिहास रचण्यासाठी येत आहे. कारण या महिन्यात तुमच्या राशीसाठी ग्रहांची अशी काही अद्भुत रचना तयार होत आहे, जी वर्षातून एखाद दुसऱ्यांदा पाहायला मिळते. 7 सप्टेंबरला तुमच्या राशीच्या स्वामी बुध स्वतःच्या उच्च राशीत चौथ्या ग्रहात प्रवेश करणार आहे आणि हा पराक्रमी भद्र महापुरुष राजयोग बनणार आहे. म्हणून मिथुन राशीच्या जातकांना व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. 2 सप्टेंबरला 5व्या घरात स्वराशीचा शुक्र आणि 18 सप्टेंबरला तुमच्या धनस्थानात दुसऱ्या घरात निर्माण होणारा गुरु आणि मंगळाचा नीचभंग राजयोग तुम्हाला संपत्ती, मानसन्मान आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. चला तर मग सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशी चक्रातील तिसरी वायू तत्वाची आणि बुधाच्या अधिपत्याखालील रास आहात. तुमचा स्वभाव म्हणजे विलक्षण बौद्धिक क्षमता आणि हजर जबाबीपणा, उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांना सहज आकर्षित करण्याची ताकद. एकाच वेळी अनेक काम लीला हाताळण्याची क्षमता, मल्टीटास्किंग, सतत नवीन शिकण्याची आणि त्याचबरोबर नवनवीन विचारांना स्वीकारण्याची प्रवृत्ती तुमची ही तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि चातुर्य या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठेवणार आहे. या महिन्याचा महामंत्र आहे ज्ञानाची तीक्ष्णता आणि योग्य वेळेची अचूक निवड. ही जगातल्या प्रत्येक विजयाची खरी ताकद आहे. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे प्रज्ञा, विस्डम. इंट्रॅक्ट या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत उच्चीचे बुधदेव. भद्र राजयोग निर्माण करणारे आणि दुसऱ्या घरातील गुरु मंगळ नीचभंग राजयोग निर्माण करणारे. 7व्या घरातले सप्टेंबरला तुमचे राशी स्वामी बुधदेव स्वतःच्या कन्या राशीत उच्चीचा होऊन केंद्रात भद्र महापुरुष राजयोग निर्माण करत आहे. हा योग तुमच्या बुद्धिमत्तेला, निर्णय क्षमतेला, सुख समृद्धीला प्रचंड मोठी भरारी देणारा आहे. परंतु 5 चुका तुम्हाला नक्की टाळायच्या आहेत. पहिली, अति उतावळेपणा. 18 सप्टेंबर पर्यंत मंगळ तुमच्या राशीत पहिल्या घरात असल्याने राग आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळायचे आहे. दुसरी चूक, एकाच वेळी अनेक गोष्टी अर्धवट सोडणे. लक्ष एकाच ध्येयावर केंद्रित करा, विचारांचा गोंधळ होऊ शकतो. आणि तिसरी चूक, तुम्हाला तुमच्या कामात आळस आणि 10व्या घरातील शनी महाराजांमुळे कामामध्ये अजिबात टाळाटाळ करू नका, अन्यथा संधी हातातून निसटेल. चौथी चूक, तुम्हाला बोलण्यात अति चातुर्य. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना तुम्हाला ही चूक टाळायची आहे. पारदर्शकता ठेवायचा आहे. अतिशहाणपणा गैरसमज निर्माण करू शकतो. पाचवी आणि अनावश्यक आर्थिक धोका. सप्टेंबर पूर्वी कोणत्याही अज्ञात योजनेत घाईघाईत गुंतवणूक करू नका. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या दुसऱ्या घरात उच्चीचे गुरुदेव विराजमान आहेत. 18 सप्टेंबरला मंगळ तिथे प्रवेश करून नीचभंग राजयोग तयार करत आहे. अडकलेला पैसा, जुनी देवाणघेवाण, जुनी येणी, अचानक मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या वाणीत अद्भुत असे चातुर्य निर्माण होईल. लोक तुमचं ऐकतील आणि मनातील, कुटुंबातील तुमची जी समृद्धी आहे वाढेल, मान वाढेल. परिश्रम, प्रवास. 17 सप्टेंबर पर्यंत सूर्यदेव तुमच्या तिसऱ्या घरात स्वराशीत आहे. तुमचा पराक्रम, हिंमत आणि आत्मविश्वास गगनाला भिडणारा असणार आहे. लहान आणि मध्यम स्वरूपाचे व्यावसायिक प्रवास अत्यंत यशस्वी ठरतील. भाऊ बहिणीचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या नेटवर्किंग मधून मोठे फायदे मिळणार आहेत. वास्तुवाहन, आई हा विभाग या महिन्यातील सगळ्यात शक्तिशाली आणि आनंददायी असा हा विभाग आहे. या सप्टेंबरला राशी स्वामी बुध चौथ्या घरात उच्चीचा होऊन पंच महापुरुष योगांपैकी महत्वपूर्ण असलेला भद्रयोग बनत आहे. 17 सप्टेंबर पासून नंतर सूर्यदेव तिथे प्रवेश करणार आणि बुधादित्य योग निर्माण होईल. नवीन घर, वास्तू, जमीन किंवा लक्झरियस वाहन हे स्वप्न 100% पूर्ण होण्याचे योग आहे. घरगुती वातावरण अत्यंत प्रसन्न आणि सुखद असणार आहे. आईच्या आरोग्यात उत्तम सुधारणा होईल. तिच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे व्यवस्थित होणार आहेत. 2 सप्टेंबरला 5व्या घरात स्वराशीचा शुक्र येत आहे. त्याच्यामुळे चौथ्या आणि 5व्या घरात बुधाचा प्रभाव हा
राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्ण काळ आहे. ITCS स्पर्धा परीक्षा, मीडिया आणि रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक यश मिळणारे आहे. प्रेम आणि विवाह, पाचव्या घरातील स्वराशीचा शुक्र लव्ह लाईफ मध्ये प्रचंड रोमांस आणि गोडवा आणेल. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्यांचे विवाह जमणाऱ्यांचे हुकमी योग आहेत. तुमच्यासाठी एक प्रश्न, मिथुन राशीच्या ज्योतिष प्रेमींनो, जेव्हा तुमच्यासमोर एकाच वेळी दोन चांगल्या संधी येतात, तेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून एक संधी निवडता की दोन्ही सांभाळण्याच्या पाठीमागे तुम्ही कार्यरत राहता? नक्कीच या प्रयत्नात गोंधळात पडता. तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की मला लिहा. आणि राशीचा स्वामी उच्चीचा झाल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. जुन्या आजारांमधून सुटका होणार आहे. प्रसन्न आणि मन तीक्ष्ण बुद्धी हेच निरोगी आयुष्याचे गुपित आहे. तिसऱ्या घरातील सूर्य हे नवव्या घरातील राहू तुमच्या शत्रूंना डोकं वर काढू देणार नाही. जुने कर्ज किंवा कोर्टाच्या कामामधून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होणार आहेत. नोकरी वर्ग, 10व्या घरातील शनी आणि 4थ्या घरातील उच्चीचा बुध तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठे स्थान मिळवून देणार आहे. पदोन्नती, प्रमोशन, नवीन अधिकार मिळवून देतील. वरिष्ठांवर तुमच्या कामाची छाप पडेल. व्यापारी वर्ग, दुसऱ्या घरातील गुरु मंगळाचा नीचभंग राजयोग व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक नफा मिळवून देणार आहे. नवीन गुंतवणूक आणि व्यवसायाचा सविस्तर विचार करणाऱ्यासाठी सर्वोत्तम आहे. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतात भगवान श्रीकृष्णाची सुद्धगिरी आणि संवाद कौशल्य हेच पांडवांच्या विजयाचं सगळ्यात मोठे शस्त्र ठरले. जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध अटळ्यात झाले, तेव्हा श्रीकृष्णाने एकाच वेळी बुद्धियुक्ती आणि वाणीच्या जोरावर युद्धाची दिशा बदलवून टाकली. 4थ्या घरातील बुधाचा भद्र राजयोग तुम्हाला श्रीकृष्णासारखीच कुशाग्र बुद्धिमत्ता आणि त्याबरोबर मुत्सद्दीपणा प्रदान करतो. कथेचा बोध, आयुष्यात प्रत्येक लढाई शस्त्राने किंवा ताकदीने जिंकता येत नाही. काही लढाया केवळ अचूक बुद्धिमत्ता, संवाद आणि युक्तीने आपण ते नक्कीच जिंकल्या जातात. हा सप्टेंबर महिना तुमच्या बुद्धीच्या जोरावर विजय मिळवण्याचा आहे. प्रिय भगिनींनो, 2 सप्टेंबरला 5व्या घरात स्वराशीत येणारा शुक्र हा महिलांसाठी वरदान ठरणारा आहे. नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना मोठं यश आणि मान सन्मान मिळणार आहे. कला, डिझायनिंग, शिक्षण, सोशल मीडिया क्षेत्रातील महिलांचे विशेष कौतुक या महिन्यात होणार आहे. नवीन दागिने किंवा वस्तूची खरेदी होईल. ज्येष्ठ नागरिक विभाग, धनस्थानातील उच्चीच्या गुरुमुळे आर्थिक चिंता दूर होतील. कौटुंबिक आनंद लाभेल आणि नातवंडांसोबत वेळ छान जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम दिलासा देणारा ठरेल. 9व्या घरामध्ये राहू आणि 4थ्या घरातील भद्रयोग या महिन्यातील सगळ्यात मोठे शुभ संकेत आहेत. नशिबाची साथ 90% पेक्षा जास्त लाभेल. दीर्घकाळापासून अडकलेली रखडलेली कामे ही वेगाने पूर्ण होतील. बृहत्पराशर होरा शास्त्र आणि फलापीक ग्रंथानुसार जेव्हा राशीचा स्वामी हा स्वतःच्या उच्च राशीत केंद्रस्थानात विराजमान होतो, तेव्हा भद्र महापुरुष योग हे निर्माण होतात. हा योग जातकाला अत्यंत बुद्धिवान, धनवान, उत्तम वक्ता आणि त्याचबरोबर दीर्घायुषी, समाजात पूजनीय बनवतो. ग्रहांचा हा अशा प्रकारचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 4थ्या घरातील उच्चीचा सांगतो की मानसिक शांती आणि स्पष्टता हीच यशाची पहिली पायरी आहे. 5व्या घरातील स्वराशीचा शुक्र सांगतो की सर्जनशीलता आणि आनंदाचा स्वीकार करा. दुसऱ्या घरातील गुरु मंगळ सांगतात, तुमची बुद्धी, वाणी हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती. तिचा योग्य असा वापर करा. या गृहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात तुम्ही IT, डेटा किंवा सायन्स, मीडिया या क्षेत्रात किंवा बँकिंग, CA मार्केटिंग, पब्लिशिंग आणि एज्युकेशन क्षेत्राशी जोडलेल्या मिथुन राशीच्या जातकांनी 7 सप्टेंबर नंतर नवीन प्रोजेक्ट हाताळल्यास प्रचंड नाव आणि पैसा तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार आहे. विचार हेच तुमचे भविष्य घडवतात. योग्य विचारांना जेव्हा योग्य कर्मांची जोड मिळते, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. 5व्या घरातील शुक्र आणि दुसऱ्या घरातील गुरु मंगळ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार. उत्पन्नात मोठी वाढ होईल. 9व्या घरातील राहू आणि 10व्या घरातील शनीमुळे परदेश प्रवासाचे, त्याचबरोबर परदेशी कंपनीमध्ये नोकरीचे किंवा परदेशी व्यापाराचे योग अत्यंत प्रबळ बनत आहेत. आता आपण तुमचा स्कोर बोर्ड पाहूयात.
पैसा आणि धन यामध्ये तुमचा स्कोर बोर्ड असणार आहे 10 पैकी चक्क 9.5. प्रेमविवाह यामध्ये तुमचा स्कोर बोर्ड असणार आहे 10 पैकी 9. करिअर आणि तुमचं व्यवसाय ह्यामध्ये 10 पैकी 9. आरोग्य 10 पैकी 9.5. कुटुंब आणि वास्तूमध्ये 10 पैकी 9.5. अशा प्रकारे तुमचा स्कोर बोर्ड या ठिकाणी असणार आहे. मानसिक शांती 10 पैकी 9. विशेष शुभ दिवस आहेत तुम्हाला 5, 6, 11, 19 आणि 10. 20, 24 आणि 25 सप्टेंबर या दिवसांमध्ये महत्त्वाची कामं आणि नवीन करारांवर स्वाक्षरी करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 4, 18, 16 आणि 23 सप्टेंबर. या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा, वादविवाद टाळा. सोपे आणि सिद्ध केलेले उपाय तुमच्यासाठी अत्यंत कारगर या महिन्यात ठरणार आहे. तुमच्या राशी स्वामीसाठी बुधासाठी भद्र राजयोगासाठी दर बुधवारी तुम्हाला गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. गणेश अथर्व शीर्ष पठण करा. धन आणि समृद्धीसाठी दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा पठण करा. भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा, पिवळा नैवेद्य अर्पण करा. शुक्रदेवांच्या शुभतेसाठी शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा आराधना करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करा. ज्योतिषीय प्रेमांनो, वैयक्तिक रत्नासाठी तुम्हाला पत्रिकेचा सखोल अभ्यास असणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु या सप्टेंबर महिन्यात मिथुन राशीच्या जातकांनी आपली जर एकाग्रता, बौद्धिक क्षमता आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी सिद्ध केलेले मनी मॅग्नेट, मनी ब्रेसलेट परिधान केले तर अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित ठरणारे आहे. हे राशी भविष्य गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला वैयक्तिक जन्मपत्रिकेचा सखोल विश्लेषण करून घ्यायचे असेल, करिअर, लग्न किंवा आर्थिक अडचणींवर अचूक उपाय तुम्हाला हवे असतील किंवा अभिमंत्रित ब्रेसलेट हवे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअपला मेसेज करा. कृपया फोन कॉल करू नये. फोन उचलता येत नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांसोबत त्याचबरोबर मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या सुधा स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून पुढील राशीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. तुम्ही एकही मिस करणार नाही. मिथुन राशीच्या माझ्या सर्व जातकांनो, हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी यशाची, समृद्धीची नवीन कवडी उघडणारी आहे. 4थ्या घरातील उच्चीचा बुध दुसऱ्या घरातील नीचभंग राजयोग तुमच्यावर सुवर्णाची उधळण करणारा आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, परंतु त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णपणे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. धन्यवाद. शुभम भवतु. आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.